सो हे आमच्या राणीचं किचन. बरं झालं तुम्ही आलात. चला आता शुभ कार्याला सुरुवात करूयात. राणी कर सुरू. नाही, का? कारण आजची पूजा तुम्ही करणार आहात. अहो, तुम्ही लक्ष्मीच्या पावलाने या घरात आलात. अन्नपूर्णा देवी तुमच्यावर प्रसन्न झाली, तिथूनच खरी आबांची भरभराट झाली. तुम्ही आबांना साथ दिली नसती तर आबा हे एवढं सगळं उभं करू शकलेच नसते. त्यामुळे आज तुम्ही किचनची पूजा करणार. हे बघ, तुझं म्हणणं खरं जरी असलं तरी आजचा मान तुझा आहे. कारण अगं हे घर तू आम्हाला परत मिळवून दिलंयस. पण तुम्ही हे घर उभं केलंय, त्यामुळे हा मान तुमचा आहे. आज पूजा तुम्हीच करायची आणि कायम हा मान तुमचाच राहणार आहे. आई, राणीचं म्हणणं बरोबर आहे. तू कर पूजा. हलती मुलं एवढं म्हणतात तर करा पूजा. बरं ठीक आहे, आपण दोघी मिळून करूया. या. हे सगळं बघून खरंच खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. असंच तुमच्या दोघींमध्ये प्रेम राहू दे. राणी, तुम्ही सासूबाईंचं मन जिंकलत बरं का. दूध गेलं. वहिनी, काय वहिनी, काय झालं? देवा, हे काय झालं? तुळस कशी काय सुकली? आता अपशकुन आहे. हे असं कसं झालं? अचानक तुळस सुकली कशी? कुणी आलं होतं का इथे? पण असं कोणी का करेल? काहीच माहित नाही. मी रांगोळी काढायला इथं आले, बघते तर तुळस अशी सुकायला नको होती. भाऊजी, हा कसला संकेत आहे हो? आपल्या घरात काही अघटित तर घडणार नाही ना? अरे देवा, आता कुठं सगळं चांगलं चाललं होतं तर मध्येच हे सगळं काय चाललंय होतं? रत्नाई, हे बघा, ऐका, तुम्ही शांत व्हा. बघू, अहो, अपशकुन वगैरे असं काहीही झालेलं नसेल. कदाचित तुळशीला ही माती सूट झाली नसेल. आपणच असा विचार का करायचा बरं?
आणि एक गोष्ट मला माहिती आहे आणि आता तर ती पक्की झाली की आपण जर वाईट विचार केला ना तर वाईट घडतं, पण आपण जर चांगला विचार केला तर चांगलंच घडतं. म्हणून आपण चांगला विचार करायचा. आणि एक प्रयत्न फसला म्हणून काय झालं, आपण पुन्हा प्रयत्न करू. नवीन तुळस लावूया, ती जपूया, तिला छान प्रेमाने पाणी घालूया आणि तिला वाढवूया. चल. बघा, नवी तुळस, नवी सुरुवात. शाबास राणी, तू कधी हार मानत नाहीस आणि तुझ्याकडे प्रत्येक गोष्टीवरती सोल्युशन आहे. तुझ्याकडनं शिकण्यासारखं खूप काही आहे. मग वहिनी आहेतच खरी हुकमाची राणी. खरंय भाऊजी, अहो आपल्या राणीकडे प्रत्येक समस्येचं समाधान आहे. हुशार आहे आपली राणी. पाहिलंच तनिषा, मी का सारखं राणी राणी करत असतो ते. म्हणजे नाही, तनिषाचं म्हणणं होतं की मी खूप बदललोय. कॉलेजला असताना मी असा नव्हतो, पण राणी आहेच अशी. म्हणून माझं खूप प्रेम आहे तिच्या. ऍक्च्युली काय आहे ना, राणी हार मानत नाही, स्वतः खचून जात नाही, आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना धीर देते. मी सांगू, आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की राणी माझ्यासोबत असेल ना तर मी जगात काही अचीव करू शकतो. आणि म्हणून मी ऍक्सेप्ट करतो, हो मी बदललोय, फक्त राणीच्या प्रेमामुळे. दादा, जपून, आम्ही आहोत सगळे. अजित, आपण जरी असलो तरी त्याला राणीशिवाय दुसरं काही सुचत नाही, दिसत नाही. वा, आज फारच खुश आहे महाडिक फॅमिली. आता इथे कशी? तू इथं काय करतेस ग? तुझी इथं यायची हिंमत कशी काय झाली? आता काय या घराला नजर लावायला आलीयस? सांगून ठेवते, एक पाऊल सुद्धा पुढे टाकायचं नाही. रत्नाई, ऐका ना माझं. तुझं कुणी काय ऐकून घेणार नाहीये इथं. चल
चालायला लाग इथून. हाच वाटत नाही का ग तुला? आधी आमचं घर गेलं, आम्हाला सगळ्यांना पार रस्त्यावर आणलं तुम्ही, आणि आता आलेस हात पसरत इथे. त्यांना असं नाही करणार. हाताला धरून हाकलून द्या. असं काय बोलताय अजित भाऊजी तुम्ही? असं नका ना करू माझ्या बरोबर. असं ऐकून तरी घ्या. काय ऐकून घ्यायचं ग तुझं? अगं तुमच्याकडे बघण्याची सुद्धा लाज वाटते मला. थांबायचं नाही तर चल, चालायला लाग. तुम्हाला आमच्या घरात काही जागा नाही. चला चालत्या वाळूतून. सर, आपण त्यांचं म्हणणं ऐकून तरी घेऊया. काही गरज नाहीये. मी विक्रांतला मुलासारखा वाढवला, पण काय म्हणाला तो? मी त्याला लाचार केला. तुमच्यात इतकासाही आपलेपणा नाहीये, आदर नाहीये कोणाबद्दल. आमच्या जीवावर उठलात. तुझी हिंमत कशी झाली इकडे यायची? माझी गरजच तशी आहे. ए, निघ इथून, निघ. मालती आई, तुम्ही तरी असं नका ना बोलू. पदर पसरते तुमच्या समोर. मला आता मदतीची खूप गरज आहे. असं नका ना बोलू तुम्ही. हो, माझ्या पोटामध्ये माणिकांचा वंश वाढतोय. निदान त्याचा तरी विचार करा. या सगळ्यामध्ये त्या होणाऱ्या बाळाचा काय दोष आहे? मान्य आहे, आमचं चुकलंच आहे, पण माझ्या हातात तरी काय होतं? विक्रांतला मी कित्येकदा समजावून सांगितलं, असं करू नकोस, असं करू नकोस, पण त्याने माझं काही ऐकलंच नाही. हो, आमच्यामध्ये सतत खूप भांडणं व्हायची. अगदी माझ्या अंगावर धावून यायचं तो. मी तरी काय करणार होते? हे बघा, माझ्यासाठी नाही, पण माझ्या होणाऱ्या बाळासाठी. डोक्यावर छप्पर द्या मला आणि विक्रांतला, प्लीज. विक्रांतला या घरात थारा नाही. बरोबर आहे आबांचं म्हणणं. विक्रांतला अजिबात या घरात घेणार नाही होतं. मी तुमच्या सगळ्यांसमोर पदर पसरते. मला तरी ह्या घरामध्ये आसरा द्या. ते आता शक्य नाहीये. किती निर्लज्ज आहेस का तू? तुला या घरात पाऊलही ठेवू देणार नाहीये. मी काय म्हणते, आणि या गोष्टीवर अजिबात डिस्कशन होणार नाहीये. या लोकांना परत घरात घेण्यात काहीच पॉइंट नाहीये ग. इंद्रा भाऊजी, अहो माझ्या पोटात जीव नसताना तर मी इथे कधीच आले नसते. ही काय म्हणते? हिचं काही सुद्धा ऐकून घेऊ नका. नाही, अहो आपण ऐकून तरी घेऊया ना. अशा 2 जीवांच्या आहेत त्या. या अवस्थेत त्यांना आपण असं रस्त्यावर टाकून देऊ शकतो का? आबा, मला असं वाटतंय की तुम्ही येऊ द्या उर्मिला त्यांना घरात. राणी, अगं पण हो, त्यांची अवस्था तरी बघा. आपण समजून घेऊ शकतो ना. आय एम सॉरी, आय एम एन आउटसाइडर, बट सिरियसली राणी, हिने आणि हिच्या नवऱ्याने किती त्रास दिलाय तुम्हाला. तरी तुला आय डोंट थिंक सो. हो, हे बघा, त्या चुकल्यात हे मान्य आहे मला. त्यांच्या चुका आपण विसरून जाऊ, त्यांना माफ करू असं मी अजिबातच म्हणत नाही. त्यांच्या चुकांवर पांघरून सुद्धा घालत नाही, पण त्या अशा वागल्या म्हणून आपण माणुसकी दाखवायची नाही का? त्या ह्या कुटुंबाचा भाग आहेत. आपण त्यांना असं टाकून देऊ शकत नाही. प्लीज आबा, आपण त्यांना घरात घेऊया. बघितलं का? ह्याला म्हणतात संस्कार. ही खरी माडिकांची सून आहे, नाही तर तुम्ही. आज राणी म्हणते म्हणून तुम्हाला एक संधी देतो.
आणि हो, पुन्हा जर काही चूक करताना दिसलात ना, त्या क्षणी घरातून हकलून देऊ, लक्षात ठेवा. उर्मिलाताई, मी तुम्हाला घरात येण्याची संधी दिली ह्याचा मला पश्चाताप होऊ देऊ नका. आणखी एक गोष्ट, तुम्हाला या घरात घेतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की विक्रांतसाठी या घरात जागा आहे. राणी, खरंच खूप थँक्यू. मी मनापासून तुझी माफी मागते. किती वाईट वागले ग मी तुझ्याशी. पण खरंच तुझ्यासारखी तूच. एवढं सगळं होऊन शेवटी तूच माझ्या पाठीशी उभी राहिलीस. खरंच खूप थँक्यू. बघा तुम्ही चला या घरात. थँक्यू राणी. या. या महाडिकांना संपवल्याशिवाय शांत बसणार नाहीये मी. हे बघ उर्मिला, मला त्या घरात घेणार नाहीत, पण तू घरात जा. वा वा वा, तुला घेणार नाहीत आणि ऑल महाडिक्स माझ्या स्वागतासाठी असे दारातच उभे असतील ना. काय बोलतोयस विक्रांत? ऑफकोर्स. हे बघ, फॅक्टरीत जे नाटक केलंस तेच नाटक तुला घरात जाऊन करायचंय. म्हणजे उर्मिला, हे बघ, तिकडे कोणी माझं तोंडही बघणार नाही, पण तुझ्याकडे असा पत्ता आहे की त्यांना तुला घरात घ्यावंच लागेल. पत्ता? महाडिकांचा नातू उर्मिला. तेच कारण होतं ना ज्याच्यामुळे तू वाचलीस. हे बघ, हेच आहे ज्याच्यामुळे ते तुला घरात घेऊ शकतात. उर्मिला, रड ना, थोडा ड्रामा कर, जमतं की तुला? ऐक, माझं हे सगळं केलंस तर ते तुला नक्की घरात घेतील. हो